सकाळचे वाजलेत 6:50 आणि 3 डिसेंबर 2024. पूर्वा दिदी कुठे चालली तू? मंदिरात चालली पूर्वा दिदी. रोज सकाळी मंदिरात जाते, मग आल्यावर चहा घेतला की 7 वाजता शाळेत जाते. कुत्तू बित्तू असला तर पाया जरा. ओके. तर मित्रांनो, पूर्वा दिदी गेली आता मंदिरात. चला आपण तिच्याकरता चहा बनवून ठेवू. तर मित्रांनो, पूर्वा दिदीला आपण आता शाळेत सोडलेलं आहे आणि आज जरा थंडी कमी आहे, पण ढगाळ वातावरण आहे. बघा सकाळी सकाळी चांदवड शहर कसं शांत असतं. काल सोमवारचा बाजार होता, प्रचंड गर्दी होती. हा मुंबई आग्रा महामार्ग आहे आणि आपण आता सर्व्हिस रोडने चाललेलो आहोत. अतिशय सुंदर निसर्गरम्य चांदवड शहर. वारा किती सुटलाय आज. कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड समोर आहे आपलं अगरबत्तीचं दुकान. हां मॅडम आल्या बघा. 8वीत झाले का? नाही बाई, यांचं आता झालं आहे अंगण ओटे झाडून, रांगोळी 8वीस रांगोळी मिंगोळी काढून झाली छानपैकी. पेपर पण आला आहे. तो नशिबात नाही 2 दिवसापासून. काय चालू आहे संस्कार भैया? प्रतीक भैया चुलीला लाकडं लावतोय आणि संस्कार मोबाईलमध्ये गेम चालू आहे. ठीक मिळेल मिळेल, थांबा. चला. हो हे घ्या नेहमीप्रमाणे. अरे ठेवतं दे, एवढी काय घाई होऊन जाते तुला? स्वरा तू उठली का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वरा. प्रतीक दादा तू भी उठला का? चिन्या कुठे गेलाय? अंघोळीला. अंघोळीला. तर इकडे बाबांची स्पंजिंग चालू आहे. काय थेरपी बिरपी घेतली का? घेतली. हिला हिला सांग ना, ही थेरपी काय ग? अग 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 आता दुम दबा के भाग गए हो तो. कुठं काही जखम बिखम नाही ना भाई? नाही ना? मांड्या बिंड्या पाय बी चेक करून घ्या भाऊ. तर मित्रांनो, असं काहीसं रुटीन आहे. सकाळी उठायचं, चहा पाणी झाला, बाबांना एक शुगरची गोळी द्यायची आणि आता हा 1-2 दिवस आहे तो सेवा करेल. नंतर मग आहे मीच, प्रतीक दादाच. त्याच्या पोरांना सवय नाही, ती स्वरा लाजून घाबरून पळून जाते. चल स्वरा, थेरपी थेरपी. चिन्याला बोलव. लवकर मोठे पप्पा नांगोळ करायची. का रे भाई? अरे तुझे बाबा आहे ना भाई. बाबावर हात करी का करा म्हणा. असं करा. याचं वरती खाली करा. तू पण हात असं करायचे. वर करा खाली करा सांगायचं. बाबाची पप्पी घेतो का एक? वर करा खाली मागं करा म्हणा. वर करा. आता याच्यानंतर असं असं करा. येऊ का पाहुणे? ठीक आहे, बाबाला चहा द्या. जा चहाची व्यवस्था कर आज तू. नको दादा पडेल तो. ठीक आहे, चहा पाठवतो. हां तर मित्रांनो, त्याला मस्त आहे की भत्ता घेऊया आपण. लासलगावचा प्रसिद्ध हरिओम भेळ. कांदे महाग झाले तरी शेटजी आपल्याला कांदे देत आहेत. धन्यवाद. रोज 20 रुपयाचा न्यावा लागतो प्रत्येक दादासाठी आणि बाबांसाठी. थोडं तोंडाला चव.
तुम्ही पण कधी गन्नूर रस्त्याला आले तर लोकेशन पाहून घ्या, एकदम छान राहते भेळ. एक दिवस यांचा आपण पूर्ण व्हिडिओ बनवू. तिथं मोबाईल बंद कर झाला. जाऊ दे बाईचा राज्य येऊ दे सुखाचा. इडा पिढा जाऊ दे. स्वरा कुठं चालली आता तू? आता मी जाईल सुकेनाला, पुढे मग नाशिकला जाईल, तिथून पुढे तिथं तू सांग. तिथून पुढे त्याच्यानंतर राणीनगर. राणीनगर कुठं आले? राणी सांग ना. मी सांग, इथून निघू सुकेनाला जाऊ बसनी बर का. बसने निघू सुकेनाला पोहोचू, मुक्काम करू, मग आम्ही नंतर परत बसने निघू बर का. बसने निघल्यावर नाशिकला उतरू. नाशिकला उतरल्यानंतर आमचे नाही मग आम्ही जाऊ आत्याकडं राणीनगरला. मग याच्यानंतर जाऊ बसनी परत येऊ, मग जाऊ नाशिक रोडला. नाशिक रोडला गेल्यानंतर मग आम्ही तिकडून पकडू ट्रेन पकडल्यावर मग जाऊ भोपाळला. कम्प्लीट. अरे सेकंड थँक्यू. बाय बाय. राणीनगर कुठे आहे? राणीनगर आहे ना. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. फौजीला शुभेच्छा द्या. लक्ष राहू दे. सॅम्पल पीस आहे ओप्पोचा. हा किती चॉईस झालेलं नाही. हा ओप्पोचा आहे आणि हा रेडमीचा आहे. बजेट कमी आहे का तुमचं? नाही तसं काही नाही. बघू ना मग आता बजेट जर जास्त झालं तर मग फायनान्स करू, आणि मग जर कमी बजेटमध्ये असेल तर मग रोपे कॅश. आणि हा आपला जुना मोबाईल चाललाय. आता अजून चॉईस झालेला नाही. भाई कोणता घ्यायचा रे आईला फोन? तिला आवडते. अरे मग तिला बी ब्लॉगिंग करायची ना भाई. ते बघा इकडे आहे सगळे. बेस्ट कॅमेरा पाहिजे ना हो, यूट्यूबसाठी. नाही तर असं धकून गेला असतं. थकून गेला असतं रेग्युलर वापरायला. काही साधा सिंपलही घेतला असं तरी चालला, पण मग आपल्याला यूट्यूबसाठी पाहिजे तर मग कॅमेरा स्टोरेज व्यवस्थित आहे त्यानुसार चाललं. तिकडे पूर्वा ओप्पोचा चेक करते. ओप्पो चेक करून बघते ती कॅमेराला. खूप हुशार झाली ते आता. बघा हा एक फोन आवडला आहे ओप्पोचा. ओप्पोचा छान आहे. छान. कॅमेरा क्वालिटी पण चांगली आहे. कर्व डिस्प्ले चपटा आहे. हे वाव. आणि वेट पण लाईट वेट. त्याचं मानधन किती आहे ते सांगितलेलं नाही आपल्याला. त्यांना विचारावं. का रे फोनमध्ये फोन आईचा फोटो घेतो. अपकमिंग यूट्यूबर. मग का म्हणतात घ्यावं. तुमच्या जुन्या फोनची अवस्था दाखवा काय आहे. कन्फ्युजन. आता एकदा आपल्याला प्राईजही कळली पाहिजे. हे बघ ये भाई हो, ये तो पूरा काला काला हो गया. कला पूरा है. दिन भी बहुत हो गए ना उससे. आता आधी चॉईस करू आणि मग ठरवू आपण एक बेस्ट. सासूबाईला फोन घेण्यासाठी सुनबाई आणि पोरगा आलेला आहे. तर मित्रांनो आपण आलो SS मोबाईलला. म्हणजे माझे मित्र आलेले आहेत मोबाईल घ्यायला. मला पैसे कमी होते, ते दोघं मला पैसे देणार आहेत आता. काय वाटतं तुम्ही आले होते पैसे. ठीक, उद्या सकाळी पाहून घ्या तुम्ही. मित्रांनो आपण SS मोबाईलला गेलो होतो. तिकडे काही आपली डील झाली नाही. आता आपण MIच्या ऑथोराईज स्टोअरला आलो आहे आणि MIचा एक मोबाईल यांना पसंत पडला आहे. Note 13 Pro 5G. त्याचा डेमो इकडे नाही आहे. Note 13 Pro हा असा डेमो आहे. Note 13 Pro 5G पसंत पडला आहे. 33,000 रुपयाची त्याची किंमत आहे, पण मग तो आता फेस्टिवल ऑफरमध्ये आय थिंक 28,000 रुपयाला आहे. चला आपण तो घेऊया आता. मध्ये जेवढे पण फोन बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला अमोशनसाठी हा मला फोन वाटला.
रात्रीचे वाजलेत 9:30 आणि आपण ही XUV 500 घेऊन आलो आहोत डिझेल भरायला. त्यांना पहाटे 3 वाजता रत्नागिरीला जायचं आहे. आमचे मित्र आहेत सागर जाधव, त्यांची ही गाडी आहे. ते मला म्हणाले चालतो का रत्नागिरीला, पण घरी आपल्याकडे पेशंट आहे त्याच्यामुळं लावतो थांबा. पेशंट आहे आपल्याकडं आणि मग आपण काय जाऊ शकत नाही रत्नागिरीला, तर त्यांना डिझेल भरून देऊ. आपल्यासोबत कोण आलं आहे? हॅलो. प्रतीक दादा लई चॅप्टर झाला आहे. सगळीकडे फिरून फिरून त्याला सगळं माहिती होऊन गेलं आता. तो कधी लहान राहिलाच नाही तो. आणि दादू टक्की पॅक करणे की टाकी. उघडलं. खूप दिवसांनी प्रतीक दादा रात्रीचा आलाय आपल्यासोबत. दाद्या चल इकडे. हा कोणता पेट्रोल पंप आहे? पल्लोड पेट्रोल पंप. आणि त्याच्या शेजारचा गुंजाळ तुमचा पंप आहे? अरे बापरे, गुंजाळचा पंप आहे. बरोबर सांगितलं दादाने. बाय SK पल्लोड चांदवड. ते जाधव बाबाच्या टोपीच्या तिकडे बाय बोर्ड आहे बघ. गाडीच्या वायफर वॉशरमध्ये पाणी नव्हतं, मग आता प्रतीक दादा बाबांना पाणी भरून देतोय. त्यांना रात्रीच्या प्रवासात. असा आमचा प्रतीक दादा काफी हुशार है वो. दादा गाईजला सांग हे झाकणं कसले सांगतो. हे ब्रेक ऑइलचे. ओके हे कूलंटचे. ओके डन. हे इंजिन ऑइलचे. व्हेरी नाईस. हे पॉवर स्टेरिंगचे. वा. आणि हे वायफर वॉशर. अरे वा. तर बघितलं मित्रांनो, प्रतीक दादाला बऱ्यापैकी माहिती आहे. तो नेहमी माझ्यासोबत असतो गाड्या खरेदी विक्रीला किंवा गाडी चालवताना. फुल झालं. वा. तर असं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. डन. काका पॅक झालं काय? त्याच्यावर भरोसा ठेवा तुम्ही. नाही हा तो त्याची ट्रेनिंगच पक्की एकदम. ये बघा दादाने मस्त एकदम. दादा लॉक कर आणि बाबांना चावी दे. चावीमध्ये घालून. ओके व्हेरी गुड. हॅप्पी जर्नी हा काकाजी. मस्तपैकी फिरून या. तर मित्रांनो, आपण XUV लावून आलो आपल्या घरी आणि इकडे आलेला आहे भूषण दादा आणि ऋदू. चला ऋदू. ही भूषण दादाची गाडी. ते दे रे मामाला, दे रे. मगाशी दिलं नाही तू मामाला. माऊ ए माऊ. तुला दिलं ना एक. बाबा काय म्हणत? तुझं काय बॉल बिल खराब आहे का रे? घाबरतोय.